म्हणजे आजच्या काळात लोक युट्यूब आणि गुगलमुळे अर्धे वकील झाले. अरे तुला गणित येत नाही ना, वकील तरी हो. आमच्या वकिलीत गणित नसतं. आणि त्या दिवसापासून डोक्यात ते फिट झालं की गणित वकिलीत नसतं, आपण वकीलच व्हायचं. छत्रपती शिवाजी जन्मावेत पण ते शेजारच्या घरात. आपण स्वतः हॉटेलमध्ये बिअर बारमध्ये वेटर म्हणून काम केलेलं आहे. तर आपल्याला आपल्या गरिबीने हेच आलेली संधी दिलेली आहे. त्यामुळं आपल्याला यश मिळवायचंच आहे. म्हणजे आमच्या कायद्यात एक कलम आहे, त्याला म्हणतात 21 म्हणजे हे स्वातंत्र्याचं कलम आहे. म्हणजे आपण आपल्या बायकोचा हात घेऊन फिरू शकतो, आरामशीर कुठेतरी बसू शकतो, अशी जाळी करू शकत नाही. तुमची बायको असो, गर्लफ्रेंड असो, कोणी असो. बरोबर. असं नाही की मॅरेड झालेले पुरुष बुधवार पेठेत जात नाहीत. मॅरेड झालेले, लग्न झालेले पुरुष देखील बुधवार पेठेत जातात. भाजी भाकर 2 पैसे यानंतर माणसाला मानसिक समाधान पाहिजे, त्याच्या मनाला काही चांगल्या गोष्टी पाहिजेत. आज जर आपण बघितलं, कौटुंबिक न्यायालयामध्ये पाय ठेवायला जागा नसते. पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता, अशी एक व्याख्या बनलेली आहे. आता घटस्फोटाचं पहिलं मुख्य कारण मोबाईल. बऱ्याच अंशी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्वतः वकिलाचं नाव सुचवतात, त्याच्याकडून कमिशन पण घेतात. तर अक्षरशः त्या आंटीने स्वतःहून तिचं कन्यादान केलं. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी तिच्या आयुष्यात वकिली करते. आणि वकिली करतानाच सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते विविध व्हिडिओ बनवतात, अगदी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतात आणि ते टाकून त्यांचे व्हिडिओ अगदी ट्रेंडिंगला जातात. आणि ते सगळे तुम्हा सर्वांनी नक्कीच पाहिले असतील. तर आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यानं व्हिडिओ बनवण्यासोबतच आता एक रिसेंटली पुण्यातलं एक प्रकरण घडलं जे फार दुर्दैवी आहे आणि त्यातील आरोपीचं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं आहे. चला तर मग आपण भेटणार आहोत वाजेद खान सरांना आणि त्यासोबतच आपण त्यांचा संपूर्ण वकिलीचा प्रवास असेल किंवा त्यांची कहाणी असेल, तसेच त्यांचा जो काय स्टँड असेल तो या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. पहिलं तर दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला पहिलं मी हेच विचारेन, कारण की आपण सोशल मीडिया बघतो, म्हणजे आज तुम्ही सोशल मीडियावर एक हिट वकिलांपैकी एक आहात की ज्यांचे फॉलोअर्स वगैरे भरपूर आहेत, कंटेंट भारी आहे आणि तो कंटेंटला पण काहीतरी कारण असतं. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सोशल मीडिया हा एक भाग झाला, पण डेली आयुष्यात किंवा प्रोफेशनल आयुष्यात वाजेद खान सर म्हणजे त्यांची वकिली, ही वकिलीची बाजू आम्हाला जाणून घ्यायची तुमची. या ठिकाणी माझी वकिली हे माझं पॅशन आहे, माझ्यासाठी आवड आहे. जसं हे टू कटिंग आहे, मला चहाशिवाय आणि वकिलीशिवाय दुसरा कुठला नाद नाही. चहा, वकिली आणि चित्रपट या 3 गोष्टीमध्ये मी रमतो. तर माझ्यासाठी वकिली म्हणजे नशाच आहे. आणि मग त्यामध्ये तुम्ही जे डेली वकिली करता त्यामध्ये ते नक्की कसं राहतं की आपण जसे सोशल मीडियाच्या कॉन्फ्लिक्ट बघतो किंवा विषय बघतो, पण डेली लाईफ मध्ये तुमच्या केसेस नक्की कशा असतात? कुठल्या कुठल्या प्रकारच्या तुम्ही केस घेतलेल्या आहेत आतापर्यंत, त्याबद्दल काय सांगा? लोक दिवाणी आणि फौजदारी लोकांनी असे 2 विभाग करून ठेवले. परंतु माझ्याकडे जेव्हा ती केस येते मी त्याला फौजदारीमध्ये बसवतो. म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यावर हे सांगत नाही की माझं ऑपरेशन असं करा, माझी चिरफाड करा. लोक तिथे जाऊन सांगतात की नाही नाही, आमची केस जी आहे ना ती सिव्हिल आहे किंवा क्रिमिनल आहे. परंतु हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुम्ही एक सामान्य म्हणून वकिलाकडे जा आणि त्यानंतर तुम्ही एक्सप्लेन करा वकिलाला की कशी केस हे करायची. एक उदाहरण देतो. माहिती अधिकारात मी पुण्यामध्ये एका ठिकाणी अर्ज केला की मला अशी अशी माहिती पाहिजे आणि मला त्याचं उत्तर देण्यात यावं. मग मला उत्तर असं आलं की तुम्ही माहिती अधिकाराला तिकीट लावलं नाही, लिफाफा जोडला नाही, म्हणून तुमची माहिती नाकारण्यात येते. आता अशा वेळेस 99% लोक त्याच्यामध्ये फर्स्ट अपीलला जातात. 99% लोक. परंतु मी तो अर्ज उचलला आणि मी त्यांच्या विरोधात चोरीची कंप्लेंट दाखल केली. कारण 10 रुपयाचं तिकीट, 1 रुपयाचा लिफाफा म्हणजे 11 रुपये. 10 रुपयाच्या वर्षी कुठली गोष्ट म्हणजे चोरी. माहिती अधिकाराचा अर्ज मी दिला होता, त्यांनी तो प्रॉपर म्हणजे कुठलेही अधिकार असतो त्याच्यावर 2 सह्या असतात. अगोदर जा साहेबांची सही घेऊन ये, मग त्यानंतर इन्व्हर्ट करून मिळतो. म्हणजेच याचा अर्थ मी लिगल होतो. परंतु एक सामान्य माणूस काय करतो, अहो सर त्यांनी ती माहिती दिली नाही, आता आपल्याला अपीलमध्ये जायचं. म्हणजे आजच्या काळात लोक युट्यूब आणि गुगलमुळे अर्धे वकील झाले. आणि तो भाग बंद. अर्धे हा जास्त महत्वाचा आहे. अर्धे काही लोकांना. ओके. आता तुम्ही वकिलीबद्दल बोलत असताना आपण ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तुम्ही बोललात की वकिली व्हायला तसं आमच्यामध्ये जास्त वकील होत नाहीत किंवा ते खोटं बोलावं लागणं वगैरे ह्या गोष्टी आल्या. मग वकिलीकडे नक्की कसे वळालात आणि त्याला कारण काय? माझे एक जिओलॉग मित्र, शाळेचे माझे एक मित्र होते, त्यांचे जे वडील होते ते सरकारी वकील होते.
आणि मी रोज ते एक विशिष्ट समाजाचे होते आणि मी वेगळ्या समाजाचा, परंतु ते मला त्यांच्या मुलासारखं ट्रीट करायचे. तर मी त्यांच्या घरात जाणं येणं बसणं व्हायचं. एक दिवस मित्रासोबत गप्पा मारत असताना त्याच्या वडिलांनी कॅल्क्युलेटरवर हिशोब काढला होता. तो मुलगा सॉल्व्ह करत होता आणि ते म्हणले याला विचार, तर तेव्हा मला त्याला गणितातलं काही येत नाही, तो गणितात ढ आहे. म्हणजे आज सुद्धा मी सांगतो की मला बे येत नाही, ऑन कॅमेरा सांगतो. वकील होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण तेच आहे. तर ते मग जोक मध्ये टोमला मारताना असं म्हणले, अरे तुला गणित येत नाही ना, वकील तरी हो, आमच्या वकिलीत गणित नसतं. आणि त्या दिवसापासून डोक्यात ते फिट झालं की गणित वकिलीत नसतं, आपण वकीलच व्हायचं. आमच्या गल्लीत एक आई आणि मुलाचं जोरदार भांडण चाललं होतं. ती आई त्या मुलाला म्हणायची, ऐ कपडे कशाला लावलंय? मग तो आई, अगं आपण राजे, तो पोरग छेडणं मारलं असं तो बोलायचा. मग तिची आई काय बोलली, अरे छत्रपती शिवाजी जन्मावेत पण ते शेजांच्या घरात. ती आई त्या मुलाला म्हणली. माझ्या आईने बघितलं आणि आकाशाकडे असा पल्लू केला, डोळे असे मिचमिचले. मी कन्फ्यूज की ती आई म्हणली छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण शेजाच्या घरात. माझ्या आईने आकाशाकडे बघितले आणि डोळे असे पुटपुट केले. मी कन्फ्यूज, हा काय प्रकार आहे. मी अगोदर तो प्रकार काय होता माहित करून घेतला. तर एकाने पोरीला छेडलं म्हणून ह्या पोराने फटके दिले होते. बरोबर. माझ्या आईला मी विचारलं, तर आई मला संध्याकाळी म्हणली, तू मला सांग काय म्हणली. काय म्हणली, वो औरत बोली ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजांच्या घरात. बोले ऐसी एक मराठी में कहावत है, आज सुद्धा ती युट्यूब गुगलला कहावत मिळेल अगदी. तर ती बाई म्हणली ना की छत्रपती शिवाजी महाराज पण शेजाच्या घरात. तर मैंने बोली या अल्लाह वो घर मेरा. आता तुमच्या सर वकिलीच्या क्षेत्रात तुम्ही आतापर्यंत बरेच केसेस घेतले असतील. तर मोस्ट चॅलेंजिंग केस तुम्हाला कुठली वाटली होती? याच्या मी म्हणतो ह्या आठवड्याच्या आधीपासूनचा विचार करून मला सांगा. माझ्यासाठी सगळ्यात अवघड केस होती अहमदनगर जिल्ह्याची, जे आज अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखलं जातं. मनोज जरांगे पाटील हे नाव आपण ऐकलं असेल, शिवा संघटना. तर काय होतं की असं एक ऍलिगेशन आलं होतं की त्यांच्या लोकांनी भर न्यायालयात कोपर्डीच्या आरोपींवर हमला केलेला आहे. म्हणजे भर न्यायालयात ती घटना घडली होती. पोलिसांनी आरोपी यांच्यावर जरांगे पाटलांच्या माणसांनी हमला केला अशी ती स्टोरी होती. तर ती केस मी आणि माझे परम मित्र ऍडव्होकेट गणेश मस्के आम्ही ती केस लढली होती. कोर्टात घटना घडली, सीसीटीव्ही फुटेज आहे, सगळं काय आहे, तरी आरोपींना जामीन मिळून देणे म्हणजे तारेवरची कसरत. तर ती केस लढताना नाकी 9 आले होते आणि पूर्ण वकिलीचा जो बार होता तो पूर्ण मी लावलेला होता. आणि ती केस लढत असताना मी फक्त 2 गोष्टींचं भान त्यामध्ये ठेवलं होतं की माझ्या आईने लोकांची गोदड्या जुने कापडे शिवून मला वकील बनवलेले. बरोबर. याशिवाय आपण स्वतः हॉटेलमध्ये बिअर बारमध्ये वेटर म्हणून काम केलेलं आहे. तर आपल्याला आपल्या गरिबीने हेच आलेली संधी दिलेली आहे, त्यामुळं आपल्याला यश मिळवायचंच आहे. बरोबर. ती माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग. मग त्या केसमध्ये तुमचा इम्पॅक्टफुल युक्तिवाद आपण जो म्हणतो तो नक्की काय होता? की पॉइंट आपण म्हणू शकतो त्या केसचा? त्यामध्ये जास्त करून टायमिंग आय विटनेस, म्हणजे कॅमेऱ्यालाच फक्त तुम्ही आय विटनेस मानू शकत नाही. बरोबर. तिथले असणारे जे साक्षीदार होते त्यांनी कुठं घटना बघितली, काय बघितली, हा आमचा मेन पॉईंट होता. बरोबर आहे अगदी. आता तुमचा ज्यावेळेस आम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो, कारण की तुम्ही येणार म्हटलं तर आम्हाला तुमचा अभ्यास तर केलाच पाहिजे. थँक्यू सर. बरोबर. मग तो इंस्टाग्राम झालं किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या किंवा युट्यूबवर शोधणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बघितला जो की 80 लाख लोकांनी बघितलेला आहे, म्हणजे 8 मिलियन आपल्या भाषेत. तर तो व्हिडिओ कुठला आहे तुमच्या लक्षात पण आला असेल की नवऱ्याचं लफडं कसं पकडावं. आता हा व्हिडिओ ज्या वेळेस तुमचा व्हायरल झाला किंवा 80 लाख लोकांनी बघितला, तर कुठल्या पत्नीला इन्व्हेस्टिगेशनसाठी मदत झाली आणि त्याचा रिव्ह्यू मेसेज वगैरे आला का तुम्हाला की मला ह्याची मदत झाली म्हणून? त्याला आपण सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट सांगूया, त्याला चड्डीचा व्हिडिओ आपण बनवूया. म्हणजे नवरा जुनी चड्डी घालतो का नवीन घालतोय त्याच्यावर त्याचं लपडं. तर ह्यानंतर मला बऱ्याच माता आणि भगिनींनी फोन केलं. फोन करताना शक्यतो असं फोन यायचा, अहो सर माझं नाव नाही सांगणार ना कोणाला, सर बोलणार नाहीत ना, असे फोन यायचे. मग मी सांगायचो अगं ताडे बहीण बोल. म्हणजे मला जर अशा कुठल्याही महिलेचा फोन आला तर मी असं बोलतो जसं की ती माझी बहीणच आहे. म्हणजे वकिलीत माझ्यासाठी उलट ही खूप मजेशीर गोष्ट आहे. एखाद्या याचा फोन आला की वकील सर मला बोलायचं नाही का, थोडंसं विचारायचं, मी काय सांगतो, अगं ताडे बोल बिंदास, काय काळजी करू, एक्सेप्ट फिलिंग. हा, मग ती ताईचं मन मोकळं झाली की मग ती मला बोलते, सर माझ्या मिस्टरांचं कुठे आहे, काय कसं, नाही का. तर ते चड्डीच्या बाबतीत बऱ्याच जणांचे आले. काही महिलांना शंका देखील आल्या की नवीन चड्डी खरंच नवरा घेतो का. आणि सगळ्यात जास्त हसू मला एक कॉमेंटवर आलं, जे पुरुष मंडळी होते, की नवरा चड्डीच घालत नसेल तर काय. हा सगळ्यात महत्वाचा भाग होता.
तर मी माझ्या माता भगिनींनी काही जे आहेत ट्रिक सांगितलेले आहेत की कशा पद्धतीने ओळखायचे. परंतु खरं ऑन कॅमेरा एक गोष्ट मी सांगतो सर, की जे कष्टकरी नवरे असतात त्यांना स्वतःची अंडरवेअर विकत घ्यायला लवकर वेळ नसतो. बरोबर आहे. ज्या कष्टकरी नवरे आहेत सो अँड सो पार्ट छिद्र असेल, जुनी असेल, कारण काय की तो धावपळ करत असतो. बरोबर. तर हा विचार करून तो बनवलेला व्हिडिओ म्हणजे आपण अर्थव्यवस्थेचा एक नियम सुद्धा आहे की अंडरवेअरच्या खरेदीमध्ये जर घट आली तर असं समजायचं की आर्थिक मंदी आहे, कारण ती काय दाखवण्याची गोष्ट नाहीये. बरोबर आहे. सो या तुम्ही एक ऍक्शन तुम्ही म्हणू शकता. ना, आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपलं जे 2 कटिंग्स आहे याच्यामधून आवाहन करतो की अशा एखाद्या महिलेला, ताईला, भगिनीला वाटत असेल की आपल्या नवऱ्याचं कुठे काय आहे, कसं पकडायचं, काय करायचं, तर साहेबांच्या चॅनलला फॉलो केलं तर नक्कीच मी टिप दाखवेल. येस, नक्कीच. आता सर यामध्ये मी तुम्हाला एक एकदम फ्रेंडली नेचरनं एक प्रश्न विचारतो. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज टाकता आणि प्रत्येक विषय असा असतो की क्रिस्पी विषय असतो, मग ते अगदी तुम्ही तुमचे किंडर जॉय मधून तो हॅरी पॉटर निघणार, हॅरी पॉटर आय थिंक ते एक असेल, किंवा किस डे असेल, हग डे असेल, हे सगळं जे तुम्ही एक क्रिस्पी विषय घेऊन काढलेले आहेत व्हिडिओ, तर ते व्हिडिओ नक्की सुचतात कसे आणि मग कंटेंट कसा बनवता त्याचा? पहिली गोष्ट की हे सगळे विषय माझ्या आयुष्यात जवळपास रोज घडत असतात. आणि माझा नेचर थोडासा जॉली आहे, कॉमेडी बोलायचं, फ्रेंडली बोलायचं. आणि मी जेव्हा मोकळा असतो घरी, मी अक्षरशः बायकोसोबत गप्पा मारत असतो. मला तिच्याशी, ती काही खूप कमी बोलते, पण मला ना माझे असे उलटे व्हिडिओ, उलट्या गोष्टी तिच्याशी गप्पा मारणं आवडतं. 24 तास मी तिच्या मागे गप्पा मारायला असतो, दिवसभर पाठीमागा लागून नसतो माझं असं चालू असतं. तर अशा गोष्टीतून मला कंटेंट सुचतो आणि सुचला की मी तो डायरीवर लिहितो आणि मग त्याला डेव्हलप करून तो टाकत असतो. बरं, आता हे करत असताना तुम्हाला कधी असं झालं की स्वतःलाच तो व्हिडिओ बनवता हसायला येतंय, मग तो रिटेक घेतोय मी बाबा, असं झालं कधी? कुठला व्हिडिओ बनवताना तसं झालं तुम्हाला? अशा व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर व्हिडिओ आहे 21. बर, म्हणजे आमच्या कायद्यात एक कलम आहे, त्याला म्हणतात 21 म्हणजे हे स्वातंत्र्याचं कलम. 21 म्हणजे आपण आपल्या बायकोचा हात घेऊन फिरू शकतो, आरामशीर कुठेतरी बसू शकतो, अशी चाळी करू शकत नाही. तुमची बायको असो, गर्लफ्रेंड असो, कोणी असो. बरोबर. आणि आपण लॉजला सुद्धा आपल्या जोडीदारासोबत जाऊ शकतो, तिथलं जे काही सुख आहे ते उपभोगू शकतो. तर घटनेने तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलंय, त्याला म्हणतात 21. तर समजा आपल्या गर्लफ्रेंडला लॉजला नेलं तर तिथे तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर 21 लक्षात ठेवा. 21 कायद्याचा पण आणि तिचा पण. बरोबर. तर हा व्हिडिओ शूट माझ्या बायकोने केला होता. बर. तर कधी मी हसायचो, कधी ती हसायचो. बर. नॉमिनली माझे व्हिडिओ पटकन शूट होतात, परंतु त्या दिवशी ती आणि मी. बरोबर. आणि अक्षरशः बायकोला सुद्धा डाऊट आला की तुम्ही 21 बाबतीत एवढं छान बोलतायत, काय प्रकार आहे? येस, असायचं. मग तुम्ही उत्तर काय दिलं? मी सांगितलं तूच 21 दे, बाकी कायदेच 21 आपण नंतर बघू. सो आता हे सगळं करत असताना मी तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये तुम्ही एक बुधवारपेठ मधल्या एका महिलेची तुम्ही सुटका करून दिली आणि तिचं लग्न लावून दिलं. हे व्हिडिओ बघितला, त्यामध्ये तुम्ही गडाळाची आठवण पण सांगितली. येस. सो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही त्या बुधवारपेठ म्हटलं की आपला समाज एक नाक मुरडतो. बरोबर. आणि सिमिलर वेला त्यामध्ये त्याला इंटरेस्ट पण असतो. बरोबर. सिमिलर वेला सर म्हणजे असं दुटप्पी भूमिका घेणारा आपला समाज असतो. तर ही बुधवारपेठ ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, त्यामधून किती जण हुरपळली आहेत हे तुम्ही सांगू शकता, आणि ह्या सगळ्या व्यवस्थेला, त्या बुधवारपेठ ह्या व्यवस्थेला नक्की कोण जबाबदार आहे? मानसिकता. बर. म्हणजे आजच्या काळात जो तो स्वतःला न्यायाधीश समजतो आणि न्याय निवडा लावून टाकतो. हो. जसं अमेरिका, इंग्लंडमध्ये मुलगा मुलगी फिरणं, वावरणं, किसिंग ह्या सर्व गोष्टी नॉर्मल दृष्टीने बघितल्या जातात. आता मी या देशात राहतो, महिलांचा वेगळा समाज, पुरुषांचा वेगळा समाज, परंतु मुलं जन्मात घालण्यात आम्ही सगळ्यांच्या पुढे. हो, म्हणजे लाजून. बाहेरच्या कंट्रीजमध्ये महिला पुरुष नेहमी एकत्र आहेत, इकडे फिरतायत, तिकडे फिरतायत, अर्ध्या शॉर्टमध्ये फिरतायत, परंतु तिथं जन्मदरचं प्रमाण कमी आहे. बरोबर आहे. तर याच्या बाबतीत कदाचित कोणाला वाईटही वाटेल, परंतु हा विचार आपण केलं जाणं आवश्यक आहे की आपण कुणावर बंधनं लादतोय. जेव्हा आपण हे बंधनं लादतो, मग त्या मुलांची पावलं आपसूक बुधवार पेठेकडे वळतात. म्हणजे घरातले आजचे आई वडील जे असेल, या मुलीशी बोलू नको, तिच्याशी मैत्री ठेवू नको, कोणाशी बोलते, एखादी घरी कोणी मैत्रीण आली, काय आली तर काय प्रकार आहे. म्हणजे मुलगा मुलगी असेल तर पाल्य काय करतात, लपडं, अफेअर, म्हणजे ह्याने करिअरकडे लक्ष द्यायचं. तर त्याने काय होतं की अशी व्यक्ती व्हीपी म्हणजे वासनापीडित लिंग पिसाट होत जाते. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांवर मुलींवर जास्तच बर्डन टाकत असाल तर अशा वेळेस काय करतो माणूस, मग बाहेर कोणतरी जोडीदार शोधू लागतो. आणि जर त्याला जोडीदार मिळत नसेल
तर मग तो वासना भागवण्यासाठी त्याची पावले आपसूक बुधवार पेठेकडे वळतात. हा एक भाग झाला. याशिवाय पती पत्नी असतात. असं नाही की मॅरेड झालेले पुरुष बुधवार पेठेत जात नाहीत. मॅरेड झालेले लग्न झालेले पुरुष देखील बुधवार पेठेत जातात. का जातात? बायकांची हेडसपिडस, किरकिरी, किटकिट. याशिवाय बायकांना घरातल्या कामात ती स्वतःला मेंटेन आजच्या काळात कमी ठेवू शकते. म्हणजे काही महिला अशा आहेत की ते जॉब करून घरचं बघतात किंवा घरी असणाऱ्या बायका ते मुलांमुळे पूर्वीसारखं शरीर ठेवू शकत नाही. बरोबर. अशा गोष्टींमुळे देखील पुरुषांचे जे पाय आहे ते बुधवार पेठेकडे वळतात. आणि काही जर कमवणारे लोक असतील नवरा बायको, तर ते वेळ देऊ नाही शकले तरी ते तिकडे वळतात. त्यामुळे आपला नवरा बुधवार पेठेकडे वळू नये यासाठी माता आणि भगिनींनी त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवायला पाहिजे. आता सकाळी नवरा कामाला चाललोय, निघा लवकर. शक्यतो आपल्या 99% कुटुंबात हे मिळेल, निघा लवकर. बरोबर. आणि संध्याकाळ झाली का नाही आली, किधर तुम, कुठे आहेत, या लवकर घरी. तो घरी आला त्याच्याशी प्रेमाने नाही बोलणार, दळण आणा, हे आणा, ते आणा, हिडीस फिडीस. बरोबर. मग तो व्यक्ती, सामान्य पुरुष, हा राग कुठे काढणार? बरोबर. कोणी असो सर, कोणी असो, भाजी भाकर 2 पैसे यानंतर माणसाला मानसिक समाधान पाहिजे. त्याच्या मनाला काही चांगल्या गोष्टी पाहिजेत. बरोबर. आणि मोबाईल बघून सुद्धा माणूस किती बघणार? बरोबर. एवढंच कशाला, बऱ्याच बायका मी अशा अनुभवल्या आहेत, नवरा जर मोबाईलमध्ये बिझी असाल, माझ्याशी बोला, मला वेळ देत नाही, मला बोलत नाहीत, आणि जो तिच्याशी बोलू लागला तर तुमच्या आईने लग्नात हे केलं होतं, तुमची ननंद हीच म्हणली होती, ती म्हणली होती. म्हणजे बायकांना नवऱ्यापाशी टेन्शन, फ्रस्ट्रेशन काढायचं तो एक माध्यम झाला. बरोबर आहे. तर मग अशी पुरुष मंडळी स्वतःची वासना भागवण्यासाठी बुधवार पेठेकडे वळतात. बरोबर आहे. आता तुम्ही एक मुद्द्याला हात घातलात की पुरुषाची तशी अवस्था बनणं. मग त्यामध्ये आपण काय असं ठरवत नाही की सगळ्याच महिला वाईट असतात किंवा सगळ्याच पुरुष चांगले असतात, असं नाही. आपण एक सेंट्रलाइज भूमिका घेऊन हेच बघतोय की रिसेंटली 2 घटना झाल्या. एक झाली साऊथमध्ये, बेंगलोरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे, आणि एक आपल्या पुण्यातली घटना आहे की एका नवऱ्यानं आत्महत्या केली. आणि ते घटना पण अशा होत्या की बाबा त्या बायकोच्या त्रासाला कंट्रोल वगैरे ह्या टाईपमध्ये त्या केसेस आहेत. तर मग तुम्ही ह्या प्रॉब्लेमकडे कशा पद्धतीने बघता? खरं तर हा प्रॉब्लेम नाहीच आहे. बरं. म्हणजे नवरा बायकोचा वाद आहे, बायको सोडून गेली, तर खरं सांगतो हा प्रॉब्लेम नाहीच आहे. बरं. तो प्रॉब्लेम आहे असा आपण विचार करतो. बरं. आता एक उदाहरण देतो. हो. मला एका माणसाचा फोन आला आणि त्याने फोन केला, सर मला तुमच्याशी बोलायचंय, माझा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्या बोलण्यावरून मला जाणवलं की त्याचं काहीतरी दुःख आतून खतखततंय. म्हणलं बोल. अगोदर तो लाजत होता. त्याला म्हणला, अरे भाऊ बोल बिंदास. मग तो म्हणला, साहेब बायको मला सोडून गेली. बर. माझं पहिलं वाक्य त्याला होतं, आईला राव नशीबवान आहेस, अभिनंदन, कसं काय गेली मलाही सांग, मी लय कंटाळलो बायकोला. बर. तो हसला. बर. बेसिकली सर तो म्हणला असं कसं बोलू शकतात? बर. अरे म्हणलं, येड्या, माणसाला दुसरं लग्न करायची संधी लवकर मिळत नाही, नशीबवान माणसाला मिळते, ती तर स्वतःहून सोडून गेलीये, तू लक्की फॅक्टर. काय झालं सांग? बर. अहो सर म्हणे 2च मिनिटापूर्वी आत्महत्या करणार होता. बर. मला ते जाणवलं. म्हणलं, येड्या, बरं तुला मारायचं तर मर म्हणलं, पण असं कर, काय होईल समजा तू फाशी घेत असेल आणि नाही मेलास, वाचला, तर परत मेडिकल आई वडिलांना करावं लागेल. बरोबर. दुसरं टेन्शन होईल, परत तू मेला तर आई वडील गरीबच जगतील. त्यापेक्षा मरण्याअगोदर किडनॅप विक, किडनॅप कार्ड विक, घरच्यांना दे, आणि मग आनंदाने आत्महत्या कर, पाहिजे तर मी मारून टाकेल. एवढा हसला तो, खूप हसला. पण तो म्हणला, सर माझा एक छोटासा प्रॉब्लेम, मला 5 वर्षाचं मूल आहे. म्हणजे बघा किती गंभीर गोष्ट, आणि मी त्याला कशा पद्धतीने त्या माणसाला टर्न केलं. मला 5 वर्षाचं मूल आहे, माझ्याला त्याची खूप काळजी आहे. अरे म्हणलं, खूप काळजी आहे ना, तर मग आत्महत्या बाजूला ठेव आणि 2 पैसे कमव. बरोबर. एवढे पैसे कमव की ते पोरग स्वतःहून चालून यायला पाहिजे. नाहीतर म्हणलं, हे बघ, मी बरीच लोक बघितलीये की जे मुलांचं काय होईल, आपली मुलं मिळत नाही, त्या टेन्शन मध्ये कमवणं बंद करतात ना. कोर्टकची ही लोक जिंकली, ती मुलं आली तरी गरीब बापाच्या इथे बॅक साईडला लात मारून ती पोरं स्वतः निघून गेलेली मी बघितली. बरोबर. तर उलट माझं असं म्हणणं आहे, बायको सोडून गेली, मुलं तिकडे येत ना, देत नाही तर राहू द्या, 2 पैसे कमवा, छानपैकी मोठे व्हा, आणि दुसरं लग्न करू नका ना. तुम्ही एवढीच मुलांची काळजी आहे तर दुसरं लग्न करू नका. एवढे पैसे कमवा की खास त्या मुलाला पोटगी पाठवा, महिन्याला खर्चाला पाठवा, त्या मुलाचं करिअर घालण्यासाठी बोलवा. उलट तुमच्या बायकोला लाज वाटायला पाहिजे की एवढा भारी नवरा आपण सोडून गेलो. तर एवढी गंभीर घटना जेव्हा मी विनोदात घेतली, आज ती व्यक्ती माझा चांगला मित्र आहे. बरोबर. आणि त्याची बायको नांदायला पण आली. ग्रेट. सो आता तुम्ही सर बरेच वर्ष झालं वकिलीमध्ये आहात, तर एक जनरली समाजामध्ये असं परसेप्शन आहे की घटस्फोटांचं प्रमाण हे हल्ली वाढायला लागलंय. तर हे नक्की खरं आहे का? आणि असेल तर मग का हे सगळं होत चाललंय असं?
हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. बरं. आता येणाऱ्या काळात फौजदारीमध्ये नाही का मारामारी, खून, गुंड, बलात्कार, रेप, मर्डर हे कमी होत चाललंय, परंतु कौटुंबिक मॅटर वाढतायत. आज जर आपण बघितलं कौटुंबिक न्यायालयामध्ये पाय ठेवायला जागा नसते. पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता अशी एक व्याख्या बनलेली आहे. आता घटस्फोटाचं पहिलं मुख्य कारण मोबाईल. मी एक पॉडकास्ट नुसतं म्हणलेलं आहे, आताही म्हणतो, माझ्या इंस्टा व्हिडिओ पण असतात, की ज्या नवरा बायकोंच्या मोबाईलमध्ये पासवर्ड असतो घरी आल्यावर, कामाच्या ठिकाणी गोष्ट वेगळी, पण घरी आल्यावर ज्या नवरा बायकोंच्या मोबाईलमध्ये पासवर्ड असतो त्यांच्या आयुष्यात किरकिरी, किटकिट, टेन्शन असतंच. कारण माणूस कमीत कमी बोलण्यासाठी मैत्री करतो किंवा एखादी असते त्याला मित्र असतो, परंतु काय होतं की विषय वेगळे होत जातो आणि मोबाईल ही भयानक गोष्ट आहे. याशिवाय दोघंही एकमेकांना समजून न घेणे. काही कुटुंब अशी आहेत, नवरा बायको चांगली आहेत पण त्यांच्या घरच्यांचा इंटरफेअर जास्त आहे, लुडबुड जास्त आहे, यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याशिवाय आज ज्या काही नाही, सगळ्या नाही पण काही महिला छोटं मोठं काम करू लागले, पारला जाऊ लागले, छोटे मोठे नोकरी लागले, आयटीला जाऊ लागले, इकडे जाऊ लागले, तिला असं वाटतं की आता मी खूप मोठी झालेली आहे, माझी स्वप्न मला पूर्ण करायची आहे, मला आता माझं करिअर घडवायचंय. मग कुटुंब, मुलबाळ, नवरा ह्याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागतं आणि त्या चक्करमध्ये सुद्धा डिवोर्सचे प्रमाण वाढतात. आणि काही कपल तर असे आहेत की तरुणपणी छान आयुष्य काढतात, परंतु म्हातारपणी त्यांचं फिजिकल अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे त्यांचा संवादही संपतो. त्यामुळे नवरा बायकोनं मित्र होणं आवश्यक आहे. अशा विविध कारणामुळे घटस्फोटचे प्रमाण वाढले. बरोबर आहे. आता तुम्ही ज्यावेळेस मग असाच मुद्दा मी परत एकदा घेतो की घड्याळाचा मुद्दा, तर तुम्हाला ते गिफ्ट मिळालं, ती घटना तर अगदी म्हणजे मी कौतुकास्पद त्या घटनेला म्हणेन की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून आणि तिथून एका स्त्रीला सोडवणं हे नक्कीच एक धाडसाची आणि एक चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ते व्यावसायिक जीवन सांभाळत हे सगळं करताय. पण मला तुम्हाला एक विचारायचंय की ही सगळी व्यवस्था, इन द सेन्स मला असा प्रश्न विचारायचा होता की हे जे सगळं उभं राहिलं की इतक्या महिला तिथं गेल्या आणि हा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला, पहिला तो वैध आहे का हे मला तुम्हाला विचारायचंय. आणि दुसरी गोष्ट, ही व्यवस्था उभी राहिला, आपण समाजातला एक घटक म्हणून आपण जबाबदार आहोत का? ती उभी राहिला म्हणजे मी असं ऐकलंय की कधी कधी एक नवऱ्यानं पण तिथे एक त्याच्या बायकोला विकलं वगैरे, ह्या गोष्टी पण आहेत. तर ही व्यवस्था उभी राहिला आपण जबाबदार आहे प्रत्येक घटक. 100%. मी थोडंसं जसं तुम्ही मला एक नवऱ्याचं उदाहरण तुम्ही दिलं, त्या स्टोरीवरून या गोष्टीवर येतो. माझ्याकडे एका नवऱ्याची केस आली. आल्यानंतर त्याने मला बोलला की मला तुमच्याशी बोलायचंय, माझा कौटुंबिक वाद चालू आहे, बायको येत नाही, नांदत नाही, दुसऱ्यासोबत निघून गेली राहते, मला भाव देत नाही. मग मी त्याला सांगितलं ठीक आहे बाबा ये. आल्यावर बसला, त्याने नॉर्मल स्टोरी सांगितली आणि त्यानंतर त्याने एक वाक्य वापरलं की वकील साहेब एवढ्या विश्वासानं धंद्यावर पाठवले, तिने असं केलं. मी 2 मिनिटं कन्फ्युज, विश्वासानं धंद्यावर पाठवली, कुठे पाठवली भाऊ? मला पेट आहेत. बापरे. तर काही असे नालायक लोक सुद्धा आहेत, तुम्हाला विश्वास बसणार नाही. काही असे नवरे आहेत म्हणजे खूपच दारू पिणारे, बेवडे खावडे, बायकांना पेठेत सोडतात, संध्याकाळी घेऊन सुद्धा जातात. बापरे. याशिवाय आपण कुठे ना कुठे कधी ना कधी आपल्यामुळे ते बुधवार पेठ चालतं किंवा आपण त्याचे घटक आहोत. म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस, म्हणजे आपण एक म्हणतो उदाहरण की भीक दिल्यानंतर 10 नवीन भिकारी तयार होतात. 100%. ही अशी गोष्ट आहे काहीतरी. येस सर. आता काय होतं, एखाद्या मुलीने धोका दिला तर तो पोरगा तिकडे चालला. म्हणजे अशा किरकोळ गोष्टी सुद्धा आहेत. किंवा एक अट्रॅक्शन, काय चाललंय काय नाही, म्हणजे आपण जाऊन बघावंच, एकदा बघायला गेला की मग तो तिथेच अडकला. याशिवाय काही महिला आहेत ते स्वतः प्रायव्हेट बिझनेस चालवतात. जर आपण रात्री कुठल्याही शहरात असो, कुठलंही शहर असो, रात्री बाहेर पडलं 1:30-2 नंतर तर तुम्हाला काही लोक महिला दिसतात. काही मुली तर अशा आहेत खूप एज्युकेटेड आहेत आणि ते पण धंदा करतात. बापरे. तर अशा गोष्टी आहेत. ओके. आता सर नुकताच मी एक तुमचं वाक्य वाचलं तुमच्या बायोमध्ये की घाण कमेंट करणाऱ्याला मी कोर्टात ओढून आणणार. मला ते ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह पण वाटलं, भारी वाटलं वाक्य की एका माणसानं असं, कायदेशीर माणसानं असं वाक्य लिहिणं भारी युनिक आहे ते ऍक्च्युली. कारण की आपण सगळे लिहितो की ग्रँड एंट्री ऑन ह्या होत्या मेन्शन करत असतो, पण तुम्ही एक वेगळं वाक्य लिहिलं. तर कधी खऱ्या आयुष्यात असा अनुभव तुम्ही एखाद्या दिलाय का, आणि तो काय होता तुम्हाला ऐकायचा? अनुभव सांगतो. मी नेहमीच त्यांना नोटीस सोडतो, कायदेशीर कारवाई करतो, जेवढं मला वेळ होईल तेवढं मी ते करतो. पण तुम्हाला एक स्टोरी सांगतो. एक पठ्ठा एवढा भारी, खूप खतरनाक भारी, आणि त्याची आयडी लपून मला ट्रोल करायला सुरुवात केली, कमेंट वगैरे मारायला सुरुवात केली, काही तो बोलायचा. आणि विशेष म्हणजे त्याचा आयडी सापडत नव्हता कोण आहे. मग मी, माझी एक फ्रेंड आहे, तिला सांगितलं की तू ह्याच्यासोबत संवाद चालू कर. पठ्ठाने तिच्यासोबत संवाद केला तुम्ही. हा. मग तो खरंच तिच्या प्रेमात पडला आणि
एक दिवस भेटायचं ठरलं. तिथे आला, बसला, आम्ही सापळा रचला होता. मला समोर बघतात तर मम पप भ भ भ भ भ यर ल व श सगळी बाराखडी झाली पूर्ण असे तिथं चालू झालं. तर अशा लोकांवर तुम्हाला आता काही हुशार लोक काय म्हणतात, नाही सोशल मीडियावर आमचं कमेंट वगैरे वगैरे मारणं आमचा तो अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीचं मान व सन्मान हा त्याच्या जगण्याचा कणा आहे. जर तो तुम्ही मोडत असाल तर तुम्ही 100% गुन्हेगारीमध्ये येतात. आता लक्षात नाहीये, परंतु महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं शिवी दिली तर फाईन. बापरे. माझ्या रील मध्ये आहे. ओके. आता लक्षात येत नाही गावाचं नाव, तो असं आहे. आता सर हे जर तुम्ही असं एक वाक्य इथं केलंय की धक्कादायक आहे की तुम्ही जर एखाद्याला वाईट प्रकारे कमेंट करून हिनवत असाल किंवा काही वाईट कमेंट करत असाल तर ही गुन्हेगारी किती टक्क्यात मोजायची आपण महाराष्ट्रातली? आणि भरपूर प्रमाणात आजच्या काळात लोक उठतात सुटतात वाईट कमेंट टाकून देतात. लिगली तुम्ही एखादी कारवाई केली कुणावर? 100% नेहमीच करतो. लिगली मला लिगली ऐकायची. लिगली 100%. म्हणजे हे मॅटर डेफेमेशन मध्ये पण बसतं, 420 मध्ये सुद्धा बसतं. आणि तुमचं असं एखादं वाक्य की जर त्यामुळे महाराष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान होत असेल तर ती 100% गुन्हेगारीमध्ये येतं. कारण कायदा कसा वाचवायचा हे वकिलांना माहित आहे. बरोबर. तुम्ही त्या वकिलाला शिकवतायत तर लक्षात ठेवा त्याचा धंदा आहे, त्याला रोज जाऊन बसायचंय. बरोबर आहे. तुम्हाला रोज बसायचं नाही, तुम्हाला खर्च लागणार. तर माझा व्यवसाय आहे, मला तिथे बसावंच लागतं. अगदी केलं. ओके. आता सर हे तुम्ही तुमच्या आयुष्यात वकिली वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण वाजिद खान सरांचं पर्सनल लाईफ कसं आहे त्याच्याबद्दल काय? वाजिद सर फिरायला जातात का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी? आम्हाला एक पर्सनल लाईफ, तुमचा पर्सनल लाईफचा एक रिव्ह्यू हवाय. बाबा एक वकिलाची पर्सनल लाईफ कशी असते? मी एक सांगतो, मी आणि माझी बायको फिरण्याच्या बाबतीत आळशी आहेत. आम्हाला शहराच्या बाहेर फिरायला सुद्धा आवडत नाही. आम्हाला आमच्या मित्रांना घरी बोलवणं किंवा त्यांच्या घरी जाणं आवडतं. मॉलमध्ये फिरणं आवडतं. पिक्चर बघणं आवडतं. आवडता पिक्चर यशवंत नाना पाटेकरचा. त्या पिक्चरने माझं आयुष्य बदललं. कसं? म्हणजे त्या यशवंत चित्रपटात एका पोलिसाची कथा आहे की जो स्वतःची इमानदारी जपण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो, भीतीला लागला तरी ते त्याचं प्रोफेशन जपतो. तर त्या पिक्चरने माझं आयुष्य घडवलं. नाव आपण ऐकलं असेल, यशवंत. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता. काय मोमेंट होता पिक्चर मधला? तू हिट झालं तुम्हाला की नाही मला ही आयुष्यात काहीतरी करायचं? पूर्ण पिक्चरची स्टोरीज ती होती की एक पोलीस, जसं मी आहे, मला माझी वकील आणि इमानदारी जपायची, कुणी काहीही म्हणू. तर तशाच प्रकारे त्या चित्रपटामधला नाना पाटेकर यानं त्याची इमानदारी जपण्यासाठी, त्याच्यावर आरोप होतात, त्याला मारतात, बायकोला घटस्फोट द्यावा लागतो, तरी तो शेवटपर्यंत इमानदारीने झटत असतो. तर मी गाणंही ऐकलं असेल की एक मच्छर. बरोबर आहे. बरोबर. येस. आता एक सामान्य एक प्रघात आहे असा, म्हणजे लोकांच्या ते वाक्य तुम्ही पण 1000 वेळा ऐकलं असेल की शहाण्यानं पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी चढायची नाही. बरोबर. तर हे वाक्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत काय काय घटना जबाबदार आहेत आणि कशामुळे हे वाक्य रूढीस आलं? आजच्या काळात जे नवीन कोड बांधतायत त्याला पायऱ्याच नाहीत, त्याला लिफ्ट आहेत. त्यामुळे मी पण माझं वाक्य चेंज करेल. बरोबर. शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढावी. त्यांना पायरी चढायची इच्छा नसेल तर लिफ्टने यावं, पण कोर्टात नक्की यावं. कारण आजच्या काळात अशी मन झाली आहे की तुम्ही कोर्टात आले तर बाहेर कसं जगायचं हे तुम्हाला शिकता येईल. आणि जर तुम्ही कोर्टात नाही आले तर एक ना एक दिवस तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणाने यावं लागेल. आज कोर्टात येणारा 50% वर्ग असा आहे की ज्याला कोर्टात यायची इच्छा नसते, तो त्यांना कोर्टात यावी लागते. एखाद्या महिलेवर अन्याय झाला, अत्याचार झाला, म्हणजे नवरा तिचा लय नालायक आहे, हरामखोर आहे, त्याने बायकोवर अत्याचार केले, तरी बायको काय करते? सासूचं नाव टाकणार, नंदेचं नाव टाकणार, घरातले कुत्र्या मांजर सगळ्यांची नाव टाकणार, म्हणजे खेचून आणणार. बरोबर आहे. मी एक स्टुडंट बघितला होता, ज्याच्या भावाचं लग्न झालं आणि तो शिकायला बाहेर, आणि त्याचा भाऊ आणि वहिनी दोघं सेपरेट राहायचे. म्हणजे त्याला पोलीस व्हायचं होतं, हे दोघं सेपरेट राहायचे. त्या पोराचा ह्याचा काही संबंध नाही. तो एकदाही दोघांच्या घरी इंटरफेअर नाही केलं. काहीतरी भाऊ कसा चाललायस, कसा आहेस तू, हा भाऊ त्याला फोन करायचा, त्याला फोन करायचा. परंतु ह्या नवरा बायकोचं जेव्हा वाद झालं तेव्हा त्याने धीराचं पण नाव टाकलं. म्हणजे त्याच्यावर फौजदारी केस दाखल झाली. तो बिचारा मेंटली डिस्टर्ब झाला. त्याचं जे करिअर होतं ते पूर्ण स्पॉइल झालं. म्हणजे कुणीही केस टाकताना विचार करा की आपल्यामुळं दुसऱ्याचं आयुष्य होतं. बरोबर आहे. आता तुम्ही वकिली करताय आणि तुमच्याकडे पण बऱ्याचशा केसेस येत असतील, त्यासोबतच बाकीचे तुमचे सहकारी वकील आहेत त्यांच्याकडे पण केसेस येत असतील, तर तुम्हाला असं किती प्रमाणात वाटतं की खोट्या केसेसमध्ये नाव अडकवलं जातं? हे प्रमाण कितपत आहे? खूप आहे. आजच्या काळात 50% पेक्षा जास्त प्रमाण. बापरे. मग त्याचा एवढ्या लोकांना फटका बसतो, त्याचं नुकसान किती होत असेल? खूप प्रमाणात. अजून एक बोलतो, याशिवाय पोलीस यंत्रणा पण कशी आहे की आम्हाला शिकू नको काय, कसं कसं आहे, ते स्वतः ज्याचा संबंध नसेल त्यांची नावं टाकतात. बापरे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी काही तोडफोड झाली, एखादा हॉटेल आहे तिथे काही राडा झाला, भात झाला, तो सीसीटीव्ही मध्ये दिसतोय ना, टाका त्याचं नाव. बरोबर आहे. तो आलाय ना, काही उद्धत बोलला, टाका त्याचं नाव.
म्हणजे काही अंशी पोलीस पण जबाबदार आहेत. समजा एखादा गुन्हा घडला तर त्यांची मानसिकता असते. समजा एखाद्यावर चोरीचे 6-5 गुन्हे दाखल असतील तर तो चोरच आहे. कुठली चोरी झाली की त्याला उचल आणि आण. एखादा गुन्हा बऱ्याच वेळेस पोलीस स्वतः आम्ही बघितलंय आरोपीने सांगतात तू काम आणून दे आपण बाकीचं बघू. बापरे. सिंगम चित्रपटामध्ये एक वाक्य की पोलिसांनी जर ठरवलं तर देवळासमोरची चप्पल पण जाऊ शकत नाही. तर हे खरं आहे का आणि व्यवस्था तशी वागू शकते का? नाही, असं बोलता येणार नाही, कारण सगळी जबाबदारी पोलिसांवर दिली. जस्ट एक मी तुम्हाला म्हणतोय की व्यवस्था जर एवढी पॅक झाली सगळीच, मग न्याय व्यवस्था असू द्यात किंवा पोलीस व्यवस्था असू द्यात, राजव्यवस्था असू द्यात, कुठलीही व्यवस्था जे की लोककल्याणासाठी म्हणून आपण म्हणतो. नाही, मी हो म्हणणार नाही. मी असं म्हणेल पोलीस आणि वकिलांनी ठरवलं तर. बर. कारण आम्ही लोक सुद्धा त्याचा एक पार्ट आहे. बर. म्हणजे आम्ही केस घेताना तो आरोपी आहे किंवा नाही, नाही का, त्याने गुन्हा केलाच आहे की नाही हा विचार बाजूला ठेवून फक्त ती केस लढली इमानदारीने आणि पोलिसांनी इमानदारीने पुरावे दिले तर या देशातील मंदिरासमोरची एकही चप्पल चोरी जाणार नाही. ग्रेट. आता सर हे करत असताना एक दुसरा एक प्रघात आहे वकिलीबद्दल की आपण म्हणतो की वकील म्हणजे ह्या बोटावरचं त्या बोटावर करणारा. बरोबर बरोबर. पण खरंच वकील तसं करतात का आणि स्पेसिफिकली तुम्ही तसं करता का? एक चित्रपटामधला खूप छान संवाद आहे. त्याचं नाव होतं की बडा आदमी बनने का ख्वाब मैंने देखा है इसलिए बडे रिस्क भी मैं लूंगा. बर. असं एक वाक्य आहे. ते वाक्य कुठे ना कुठे माझ्या डोक्यात फिट झालं. बर. म्हणजे मी बिअर बार मध्ये दारूचे उष्टे बाटल्या उचललेल्या आहेत, ग्लास उचललेले. तर उदाहरण देतो की माझ्याकडे जे काही काम आलं, जी काही केस आली ती मी इमानदारीने लढत गेलो. बर. म्हणजे मी तो विचार नाही केला की काय आहे काय नाही. माझं काम एवढंच होतं की ते फक्त लढायचंय आणि आपण वकील म्हणून आपलं कर्तव्य बजायचे. बरोबर. याशिवाय काही वकील असतात तिकडम करून नाही याला मॅनेज कर त्याला मॅनेज कर असं करून ते केस लढतात. तर तसे आहे. म्हणजे वकिला सुद्धा बरेच ग्रुप आहेत की कोणी कोणी कशा पद्धतीने पैसे कमवेल. पोलीस स्टेशन मध्ये काही पोलिसांचे वकील देखील असतात. म्हणजे एखादा घटना घडली की पोलिसच त्या समोरच्याला मानतात आम्ही तुला वकील देतो, चांगला वकील देतो. बर. पण असं काही नसतं. तो पोलिसांचा लोकांना वाटतं पोलिसांनी वकील दिला म्हणजे पोलिसाचा वकील असेल. बरोबर. अरे पोलिसांनी वकील दिला पोलिसांनी थोडीच बोलणार आहे. त्यामागे कमिशन लपलेलं असतं. बापरे. तर अशा प्रकार देखील एकदम बोल्ड स्टेटमेंट आहे सर. बोल्ड. डायरेक्ट मी तोंडावर बोलतो की बऱ्याच अंशी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्वतः वकिलाचं नाव सुचवतात, त्याच्याकडून कमिशन पण घेतात. आज तुम्ही खास पॉडकास्टसाठी बारामतीला आलाय आमच्या आणि बारामतीमध्ये आलात तर घड्याळाची चर्चा व्हायलाच पाहिजे. तर मग मला तुमच्या घड्याळाची स्टोरी ऐकून घ्यायची की घड्याळाची स्टोरी नक्की काय आहे. माझी जेव्हा वकिली चालत नव्हती किंवा हे होतं माझ्या हातात फक्त धागे दोरे राखी एवढंच असतं. आणि बुधवारपेठ मधील एक महिलेला देह विक्रीच्या केसमध्ये भर न्यायालयात आणलं गेलं. पीटा ऍक्ट अंतर्गत. त्यावेळेस मी पुण्याला नवीनच होतो. मी त्या ताईला त्या पीटा ऍक्ट मधून मुक्त केलं. केल्यानंतर त्या ताईची आणि माझी ओळख वाढली. म्हणजे त्या ताईला छोटं मोठं काही अडचण आली तर ती मला फोन करायची, भाऊ असं आहे तसं आहे. दुसरं कोणी एखाद्या महिन्याला आलं तरी ते फोन करून सांगायची सरांना सांगा किंवा ते येऊन मला भेटायची. आणि काय होतं बुधवार पेठेमध्ये जेव्हा तिथं छापा पडणार असतो, छापे पण पडतात आणि छापे असे असतात की ते एखादा पोलीस सांगत असतो अगोदरच आंटीला हे पोलीस येणार आहे आज, पोलीस आज येणार आहे, वेल मॅनेज असं वरात येणार आहे आज. तर ती आंटी मग अशा महिलांना सांगते की जाओ 2 घंटा 3 घंटा बाहेर जाओ. म्हणजे फिर के आ जाओ, सोडलेलं असतं ना मोकळ्या, जाऊन फिरून या. तर मग त्या पिक्चरला येतात काय येतात. तर ती ताई काय करायची, मी बघितलं तिला शिकण्याची वकिलीची आवड निर्माण होऊ लागली होती. मग तिला मोकळा वेळ भेटला असं काही झालं तर ती मला फोन लागायची, सर आप किधर आहे. मग मी सांगत मी इकडे. सर मला आज नाही का बघायचंय कोर्टात शिकायचंय. मग मला ये बाबा काही टेन्शन नाही. मग ती आली तर आम्ही तिला अक्षरशः बहिणीसारखं ट्रीट करायचो की चला कोणीतरी खराब क्षेत्र म्हणून का असत नाही आणि ही जर शिकून वकील झाली तर आपल्याला आनंद होईल असं मला मनातून वाटायचं. बरोबर. पण तिला वकिली करायची नव्हती. तर ती यायची आणि काही दिवसानंतर तिने येणं बंद केलं आणि अचानक एक दिवस फोन आला की सर मला इथून पूर्ण मोकळं व्हायचंय, सुटायचंय, मला लग्न करायचंय, संसार थाटायचाय. तर मी तिला सांगितलं मला अगोदर मुलगा कसा आहे, काय आहे, तुझ्या शरीरावर प्रेम करतो का, तुझ्या मनावर प्रेम करतो का, उद्या तुला परत दुसऱ्या कुठल्याला विकून येईल, मला ते कन्फर्म करू दे. बरोबर. मी तुझ्या भावासारखा आहे, जर मी ते कन्फर्म झालं माझ्याकडून यस आलं तर मी तुझी मदत करेल, नाही तर मी तुला ओळखत नाही. बरोबर सर चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही, उलट मला आनंद आहे. मग मी त्या मुलाची माहिती काढली परस्पर की तो मुलगा काय आहे, कसा करतो. तो काही खूप मोठा नव्हता, तो अक्षरशः एक छोटंसं मोबाईल दुकान चालवणारा पोरग.
मी माझी नाव पत्ता माहिती न सांगता त्याची चौकशी केली, त्याची इमानदारी बघितली. मी काय केलं की त्याच्या दुकानात गेलो मोबाईल बनवायला आणि तिथे 500ची नोट मी विसरली, जाणून बुजून विसरली, कारण त्याने ती चोरली तर फेल माझ्या नजरेत, बरोबर, आणि वापस दिली तर पास, असं मी ठरवलं होतं, कारण इमानदारी कसा ओळखायचा. अगदी. तर मी मोबाईल बनवून गेला तर 500 नोट मी तिथे ठेवली आणि पोबारा झालो आणि मोबाईल घ्यायला आलो तर तो म्हणला, अरे काय सर हे असं ठेका जाऊ नका ना, नंतर आमच्यावर येतं. त्याने अक्षरशः ते 500ची नोट काढून दिली, दिली. तर तो पोरगा माझ्या नजरेत पास झाला. मग मी तिला सांगून, अरे हिरा आहे म्हणलं पोरगा. आणि मग एक पत्रकार आहेत, मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत, परंतु मला गरिबीत हिरो बनवणारे तेच आहेत. ते मग आम्ही एक मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने संपर्क केला. एक ताई आहेत, त्यांनीही सोशल वर्कर आहेत, त्यांनीही आमची मदत केली. आम्ही तिथली जी आंटी होती जिने त्याला विकत आणलेलं होतं आणि त्यांचं हे चाललेलं होतं, त्या महिलेला बसवून समजावून सांगितलं. आम्ही हे पण म्हणलं की हीच तुम्हाला पैसे देईल, आम्ही नाही म्हणणार की आम्ही हे करतो ते करतो, ही भविष्यात बाहेर पडली नाही का, तुमचं जेवढं काय आहे कमवून ती देईल. तिचा जो नवरा आहे तो पण म्हणला की मी देईल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग असं सगळं समजूतपणाने बैठक झाली, 2-3 बैठका झाल्या आणि पोलीस सुद्धा म्हणले, बघ त्या आंटीला बोलून की तू कॉपरेट कर, तुला तुझे जे काय आहे ते ही बाई टप्प्याटप्प्याने देईल आणून कष्ट करून, बरोबर, आणि हे सगळं नाही तर बघ आम्ही. तर अक्षरशः त्या आंटीने स्वतःहून तिचं कन्यादान केलं आणि हे खूप छान पद्धतीने पार पडलं. तर त्यांनी लग्नात मला हे घड्याळ दिलं, जे की मी आज आयुष्यभर, हे जुनं पॅटर्न आहे पण हे आज सुद्धा खूप प्राऊड मुवमेंटने घालून फिरतो. 4 लोकात ते मला असं करायला आवडतं. पुरस्कार आहे, कारण माझी इमानदारी. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक आवाहन करतो, अशी एखादी महिला कुठेतरी देह विक्रीच्या व्यवसायात अडकलेली असेल आणि जर तिला कुणाची मदत मिळत नसेल तर चॅनलच्या माध्यमातून मला कॉन्टॅक्ट करा, किंवा माझा नंबर पॉडकास्टच्या शेवटी मी देईलच तुम्हाला, तर मला कॉन्टॅक्ट करा. मी चॅनल सुद्धा म्हणेल आम्ही नक्कीच तुमची मदत करू, कुणालाही तुमचं नाव पत्ता कधीच कळणार नाही. आता मी तुम्हाला ह्या संदर्भातच एक प्रश्न विचारेन. तिथून जर आता तुम्ही होतात सगळे बरोबर, तुम्ही अगदी लिस्ट वाचून दाखवलीत की बाबा आम्ही कोण कोण लोक गेलो आणि कसं कसं सोडवलं, तर एखाद्या स्त्रीने जर ठरवलं तिथून बाहेर पडायचं तर तिला ते वैयक्तिक बळावर शक्य आहे का? शक्य आहे, आजच्या काळात ते शक्य आहे. पूर्वी असं होतं की एखादी महिला कुठून तरी परराज्यातून आणली की तिला अगोदर अशा अंधारा रूम मध्ये फेकलं जायचं. म्हणजे तिला सूर्य 8 दिवस 15 दिवस नसायचा, कधी पण नसायचा की हो मी धंद्याला तयार आहे. तिला 8 दिवस त्या रूम मध्ये ठेवलं जायचं आणि तिच्यावर म्हातारा कोतारा जे काय असेल तो यायचा आणि तिच्यासोबत चुकीचं काम करायचं. म्हणजे चॅनलसमोर ती भाषा वापरू शकत नाही, बरोबर आहे. जोपर्यंत ती हे म्हणत नाही की मी व्यवसायाला तयार आहे, ती तयार आहे म्हणल्यावरच तिला सूर्यप्रकाशाने उजेड मिळायचा. एकेकाळी अशी सिच्युएशन होती. परंतु आजच्या काळात काय झालंय की ती सिच्युएशन बदललेली आहे. बरोबर. आजच्या काळात काही महिला जे आहे ना स्वतःहून त्या धंदा करतात. माझी एक फ्रेंड आहे, ओळखीची क्लायंट आहे माझी, तिचं टोपण नाव जिंदालाश आहे. जिंदालाश? हा, जिंदालाश. ती देह विक्री आनंदाने करते. बापरे. म्हणजे अशा काही महिला सुद्धा आहेत की ज्यांना हे पैसे कमवणं म्हणजे किरकोळ गोष्ट वाटते. मग अशा महिला आहेत. बरोबर आहे. रिसेंटली मी तुमचा एक टीव्हीवर इंटरव्ह्यू बघितला अगदी परवाच, आणि जो की रिसेंटली एक घटना घडलेली आहे पुण्यात. आपण त्याला प्राईम फेसा तर एक दुर्दैवी घटना म्हणू शकतो, ऍज अ ऑडियन्स म्हणून किंवा ऍज अ व्ह्युअर म्हणून आम्ही, आणि त्या आरोपीचं वकीलपत्र तुम्ही घेतलेलं आहे. बरोबर. तर मग आम्ही विचार करताना अगदी तुम्ही पण त्याच्यावर, मला वाटतं मी थोडा वेळापूर्वी रील चेक करत होतो, त्यावर तुम्ही रील टाकली की वकील कसा खराब आहे किंवा काय, असं आम्ही एक व्ह्युअर म्हणून आम्ही तसं म्हणतो, वकील, बरोबर. तर मग त्यामध्ये तुमचा स्टान्स किंवा तुमचा एक आपण म्हणू शकतो की तुमचं यावर मत काय, तुमची काय भूमिका आहे यावर? सर मी आत्ताही बोललो, त्याच इंटरव्ह्यू मध्ये मी बोललेलो आहे की देव जेव्हा चांगल्या माणसाला अन्न देतो आणि वाईट माणसाला अन्न देतो, तो भेदभाव करत नाही. त्यामुळे वकिलाने देखील भेदभाव नाही करायचा. वकिलाचं काम आहे की तिथपर्यंत ती ड्युटी जायला पाहिजे. तर बऱ्याच अंशी आता तुम्ही बघितलं असेल, पूर्वी तो नराधमय असं चाललं होतं. आता काही राजकीय नेत्यांनी, मॅडमनी देखील, खूप फेमस मॅडम्स आहेत पॉलिटिकली, त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केले की पैसे देऊन घेऊन हा व्यवहार झालेला आहे, किंवा बऱ्याच गोष्टी येतात. तर आता काय झालं की ती मानसिकता चेंज झाली. आता काही लोकांना तो चांगला वाटतो, काही लोकांना तो वाईट वाटतो. तर माझं काय म्हणणं आहे की जे मोबाईल घेतायत, स्ट्रोलिंग करतायत, लाईक करतायत, तर कुठलीही बुद्धिमत्ता न करता, स्वतःचा विचार न करता त्यावर क्लिक करून ती व्यक्ती चांगली का वाईट, चांगली का वाईट असं ठरवतायत. तर हे तुमच्यासाठी घातक आहे. आता जसं उदाहरणार्थ आपण आज समाजात जगतो, जगत असताना रोज निगेटिव्ह पोस्ट आहे, यो जातीचा खतरे में, तो जातीचा खतरे में, असं तसं. आपण काय करतो, ती गोष्ट लाईक केली की मग खरंच त्या लोकांना जे असतात ते प्रॉब्लेम मध्ये येतात. दुसरी गोष्ट सांगतो, एखादा चित्रपट चांगला आहे का वाईट आहे हे तुम्ही ठरवू नका.
तुम्ही काय करतात की एखाद्या चित्रपट हे वाईट हे चांगलं असं ठरवतात. तर लोकांना काय झालं आजच्या काळात की मोबाईल आल्यामुळं त्यांच्या घाण विचारणे सुद्धा काही लोकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं. बापरे. म्हणजे तुमची एक कमेंट एखाद्याला मृत्यूपर्यंत नेऊ शकते, तुमचं डिप्रेशनमध्ये तोडू शकतो. कधी कधी एक सांगतो, एखादी महिला म्हणजे हे असते, महिला असते, एखादा पुरुष कर्मचारी आहे, त्यांचं काही नसतं, ऑफिसमध्ये मैत्री असते, पण तिने एखादी रील पाठवली आणि बायकोने बघितली, तर बायकोला वाटतं की हिने का पाठवली, किंवा नवरा हीच उलटी आहे की समजा त्या बाईला त्याच्या ऑफिसमधल्या एखाद्या कलिगने रील पाठवली तर पुरुष विचार करतात की हे काय आहे. म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. त्यानंतर पैसे घेऊन तुमचा वेळ घेऊन वकील पोलीस कायदा हा तुमच्यावर हसतो. आता एक प्राइम ऑफिसर तुमचं एक काय निरीक्षण आहे या केस बाबतीत? तर निरीक्षण तर मी फायनल नाही सांगू शकत, कारण आमचे जे न्यायाधीश आहेत शेवटी त्यांचं काम असतं की न्याय निवाडा करणे किंवा न्याय देणे. बरोबर. आता मी एक छोटंसं उदाहरण देतो, थोडंसं विनोदी आहे परंतु उदाहरण देतो. एक हा पिवळ्या रंगाचा हा ग्लास आहे, हा ग्लास आपण ठेवलेला आहे. आता मराठी भाषा बघा आणि नंतर लोकांचे कॉमेंट्स बघा कसे येतात. मी जर म्हणलं हा ग्लास किती पिवळा, हे वाक्य तुम्हाला आता 1 मिनिटात सिंपल वाक्य वाटलं, मग हे पोस्ट करून मी टाकली, असं बोट दाखवलं आणि टाकलं की हा ग्लास किती पिवळं. सकाळी लोक काय कॉमेंट टाकतात, हा ग्लास किती पिवळं, हा ग्लास किती पिवळं. मग त्या पिवळ्याचा कलर बदलत जातो, मग हा ग्लासचा क्लास बदलतो. काही लोकांना हा ग्लास वाटतो, बरोबर आहे, हा क्लास वाटतो. तर जे मूर्ख लोक स्वतःचं डोकं लढवतात, तर एक सांगतो की एक शहाणा माणूस काय टाकतो की हा ग्लास किती पिवळं. आता तुम्ही तो हा ग्लास किती पिवळं किंवा काय ते तुम्ही तुमचं ठरवा. बरोबर आहे, बरोबर आहे. येस. आता सर तुम्ही या सगळ्या वकिली क्षेत्रामध्ये आहात आणि तुम्ही मग अशी बोललात की आपण मुलांना पण थोडंसं फोर्सफुली सगळ्या गोष्टी विचारतो किंवा काय, तर तुम्हाला मुलगा आहे. ओके, तर तुम्हाला मुलगा आहे, तर तुम्ही त्याला कसं ट्रीट करता ऍज अ वकील म्हणून आणि ऍज अ एक फादर म्हणून? फ्रेंडलीच आहे, खूप फ्रेंडली आहे. आम्ही एकदम जॉली असतो. त्याच्यासोबत एखादी मुलगी बोलू लागली आम्ही मी आणि माझी बायको त्याला बोलू देतो, त्या वर्णात वाळून देतो. आता मुलगा वेगळा मुलगी वेगळा असं नाहीये. आणि शक्यतो मुलं मोबाईलमध्ये काय बघतायत त्याच्यावर आम्ही कंट्रोल ठेवतो. त्याला वेळ पण देतो. जसं मी तुम्ही बोलले नाही का आम्ही नवरा बायको मोकळ्या वेळात काय करतो, तर आम्हाला आमच्या घरच्या बाल्कनीत गॅलरी मोठी आहे आमची, त्या गॅलरीत बसून गप्पा मारणे, घरातच पिक्चर बघणे, पॉपकॉर्न खाणे, पुस्तक वाचणे हे आवडतं. म्हणजे नाही तर ते उठा, लोकांना असं वाटतं एन्जॉयमेंट म्हणजे घ्यायच्या बॅगा 4 व्हीलर न्यायच्या, वकाऱ्या करायच्या, डकाऱ्या करायच्या, व्हिडिओ काढून बाहेर फिरायला, त्याला एन्जॉयमेंट नाही म्हणायचं. एवढंच कशाला. माझी एक खूप म्हणजे मला ज्यावेळी सुट्टी असते, तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझे आई वडील बिलला राहतात. मी पप्पांना फोन मारतो, पप्पा हा जुना पिक्चर लागलेला बघायला या. त्यांना जाण्याचे पैसे पण देतो, सेवा पण करतो. वडिलांसोबत कधी तुम्ही पिक्चरला गेलेत का? बरोबर आहे. विचार करा, वडिलांसोबत कधी एक सेल्फी काढली का? आपल्या वडिलांसोबत तुम्ही असा हात ठेवून हे केलाय का? मी माझ्या वडिलांसोबत आनंदाने रील बनवतो, त्यांच्यासोबत गाणे म्हणतो, एन्जॉय करतो, नाचतो. आणि एक काळ असा होता माझंच माझ्या पप्पांसमोर माझे हात पायचे तर करायचे. माझ्या पप्पांनी मला मरुस्तर कुत्र्यासारखं मारलेलं. परंतु आज जेव्हा ते म्हातारे झाले, मी त्यांना बळजबरीने माझा मित्र केलेला. बरोबर आहे. तर आनंद हे पण म्हणतात. नाहीतर आई वडिलांना पैसे नाही द्यायचे आणि मित्रासोबत गोव्याला जायचं. बरोबर, त्यात काय उपयोग नाही. नक्कीच सर, आज तुमच्यासोबत हा सगळा संवाद साधून अतिशय छान वाटलं. सर्वच विषयांवर तुम्ही अगदी जोरदार फटकेबाजी केली. त्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथं टू कटिंग पॉडकास्टला भेट द्यायला आलात. खूप खूप तुमचे धन्यवाद. थँक्यू.